आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतोय। आणि कधी कधी असं सांगितलं जातं की बाबा हे कामगार विरोधी आहे, हे सरकार असं आहे तसं आहे, असं अजिबात नाही। कामगार मित्रांनो, लीडरचे जे लीडर आहेत, युनियनचे अध्यक्ष पदाधिकारी, यांना सगळ्यांना मला सांगायचं आहे, कुठलंही सरकार असलं तर हे सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं। आता मला आशा वर्कर भेटल्या, त्यांची खूप दिवसांची मागणी होती, त्यांना आपण काही मानधन वाढवलं। पोलीस पाटलांची बरेच दिवसाची मागणी होती, त्यांना आम्ही काल मानधन वाढवलं। त्याच्यामध्ये आमच्या अंगणवाडीच्या भगिनींची काही मागणी होती, त्यांना त्या ठिकाणी आम्ही मदत केली। आमच्या आशा वर्करच्या वर काहीतरी काय होतं प्रवर्तन, त्या प्रत्येक तालुक्याला 2-2 असतात, त्यांचं काम राहून गेलं होतं, त्याच्याबद्दलच्या सूचना आता दिल्या की बाबा तेही आपल्याला करायचं आहे। त्या पद्धतीनं आपण माझ्या डोक्यात आहे। म्हणजे मी तुम्हाला सांगतो, परवा काय झालं, पंतप्रधानांच्या बरोबर आम्ही सोलापूरला एक चांगला कार्यक्रम घेतला, 30,000 गृह वाटपाचा चाव्या देण्याचा कार्यक्रम। पण आज पण मी करणार आहे, आम्हाला जरा उशीर झाला, पण तिथं कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं प्रपंच। तुमच्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या करता सगळ्या प्रकारची सोय आपण केलेली आहे। मेडिकल कॉलेजला 1000 कोटी रुपये खर्च येतो म्हणून शासनाच्या वतीनं आपण मेडिकल कॉलेज काढलेलं आहे। आयुर्वेदिक कॉलेजचं काम आहे, तिथं 250-300 कोटीचं काम होईल, पण तो सगळा कॅम्पस पूर्ण व्हायला तिथं 500 कोटी रुपये लागणार आहे। म्हणजे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा सर्वांना कसा होईल, हाच माझा सातत्याने प्रयत्न चाललेला आहे। आपल्या बारामतीत ग्रीनरी राहिली पाहिजे, आपल्या बारामतीमध्ये झाडं मोठ्या प्रमाणावर लागली पाहिजे, असा सगळा प्रयत्न आहे। आणि सुरक्षित तुम्हाला वाटलं पाहिजे।